हाय सगळ्यांना नमस्कार. सकाळी आभाळ आलतं, झिमझिम पाऊस पडत होता आणि आता ऊन चकाचकच करायला लागलं. इतकं ऊन पडलंय मापच नाही काय. मग ऊन पडलंय म्हणलं दुसरं काय काम करायचं. मोटर चालू होती, मस्तपैकी झाडाचा वाटा धुवून काढला, तिकडं पाणी मारलं. आत्यांनी परत देवाचं घरही धुवून काढलं. मस्तपैकी वाटा धुवून काढला, सारखा लागतोय. चिमण्या हे होतात ना, छान असं सुंदर पुसून हे करून काढलं. 2-3 दिवसाला हे करावं लागतं. म्हणलं धुणं वाळतंय का नाही, पण एवढं ऊन पडलं की मापच नाही. धुणं एकदम वाळून चकाचक झाडून लुटून. कोथमीर काढायला जायचं तर राहूनच गेलं. बापू कुठं सकाळी गेलं तर अश्विनी सोडायला, अजून त्यांचा पत्त्या नाही. 1 वाजत आली. आता माझं उरकले. अण्णा येईन कॉलेजवरनं, आम्हाला जायचं आहे पंक्तीचा बाजार आणायला. ती उरकून बसली सगळं. ती तो येतोय म्हणून वाट बघत बसलोय. का तर तिथं आणून सगळं देवळापाशी सगळं देऊन व्यवस्थित काय काय करायचं यादी पाठवली आहे. पायनॅपल, शिरा, भाजी, भात असा आयटम आहे. चाललं होतं चपात्या करूनच्या, पण आज पहिला दिवस आहे ना, मग हे म्हणले राहू द्या, शेवटच्या दिवसाने परत ना काहीतरी करायला येईल. शेवट पण मोठी हे असतं ना, काल्याचं कीर्तन, ते बरंच काय काय असतं. तुम्हाला रोजचे रोज अपडेट द्यायचं आहे. ऊन इतकं पडले, मोटर चालू आहे म्हणून झाडांना पाणी द्यायचं आहे. इकडून इकडून भिजवत तेवढं राहिले आणि एवढं राहिलं होतं भिजवायचं. मस्तपैकी हराळी सगळी सावलीमुळं हराळी जळून गेली. तेवढं ऊन पडतं तेवढ्यातच आली सगळी खुरपून हे करू. आत्याने काढून फेकून दिली. ती मुळ्या जेवढ्या राहिल्या होत्या तेवढ्यात उगवून आल्यात. सावलीमुळे इकडं काय एवढं गवत होत नाही. सगळी अशी चिनी गुलमास, सीताफळं, आणि इथं एक रामफळाचं झाड आहे मोठं. इथं एक पेरूचं झाड होतं, ते आम्हाला तोडून काढलं, बटून गेलं म्हणून. आणि इथं आहे आपटा. काल आम्ही रानात गेलो, कोण आलं तर काय नाही. गई सुटली वाटतं आत्याची, त्याच्यामुळे कुत्री आणते. कुत्र्यांना काय लई हेच पाहिजे. माझं सगळं आवरून घेतलं, जेवण हे केलं मस्तपैकी, आणि एक व्हिडिओ काढायचा आहे. चला तुम्हाला मी दाखवते कसला व्हिडिओ काढायचा आहे. मस्तपैकी आपलं कोणी ज्यांना दुधाचा व्यवसाय आहे, गुरांचा, त्यांच्यासाठी एक आहे मस्त हे आहे आपलं प्रोडक्ट आहे. त्यांनी रोज 2 लिटर दूध वाढतं. 10 दिवसाला एक डबा पाजायचा आहे आणि एकदम फॅट तर एकदम लय भारी बसती, काय सांगायचं. मी 2 डबं चारलं, पहिला डबा संपलाय आणि आता हा दुसराचा फोडलाय मी. पशु आनंद ही खास करून दूध वाढीसाठी आणि फॅटसाठी. हे आपलं आयुर्वेदिकचंच आहे, झाडपाल्याचं बनवलेलं. गुरांचं पचन सगळं, फॅटवरही येता नाही. बा गई इकडं आली. या ये 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 हो, गई सुटली आत्यांची. दावा धरा की. बसलेली उठली का आता? अवघड झालंय तुझं तर. कविता मावशीचा फोन आलाय, थांबा काय म्हणतात बघू द्या. ती तुम्हाला सांगते सगळं. ती गई आलती आमच्या आतून इकडं पळून सुटून, मधीशी झालं आमचं. तर ही एकदम भारी आहे. कुणाच्या 1 गाय आहेत, कुणाच्या 2, कुणाच्या 4, कुणाच्या बरेच काय काय असे आहेत. तर माझी एकच गाय आहे, तुम्हाला तर माहिती आहे, तरी मी चालते. आता जवळजवळ 15-20 दिवस होऊन गेलं. तर आमचं बापू मला म्हणलं काय चारते गायला काय माहीत नाही, पण दुधाची फॅट एवढी बसायला लागली ना की मापच नाही. 4च्या पुढं जायला लागली. आणि दूध तर एकदम थोडंच जात होतं घरी ठेवून, 4 ते 5 लिटर. आता 7-8 लिटर भरतं, कधी 6 भरतं, कसं खाण्याच्या ह्याच्यावर. पण फॅटसाठी आणि रोजचं
मी म्हणते 2 नका वाढा ना, पण 1 लिटर जरी दूध वाढलं आणि ती काय डबा लय महाग नाही आपल्याला, 10 दिवसाला एक 400-500 रुपये खर्च करायला काही महाग नाही. तर कोणाला पाहिजे असलं तर माझा संपर्क साधा तुम्हाला एवढ्यातले एवढ्यात, किंवा मग कुरिअरने पण पाठवून देईन. पण एक डबा 10 दिवस घालवावा लागतो. आपला 1 चमचा बरोबर गोळीत टाकायची, ती पावडर आहे, तुम्हाला फोडलेला डबा आहे, ती पावडर पण आहे. त्याचा वास पण एकदम सुंदर येतोय, असं नाही की बाबा बाई अशी पावडर आहे. आणि वास पण सुंदर येतोय असा इलायची सारखा. पाहिजे असेल तर एकदा तुम्ही ट्राय करून बघा, एक डबा घेऊन बघा, 10 दिवस पाजून बघा, काय फरक जाणवतो तुम्हाला. फॅट जर वाढत असली तर काय अडचण आहे आपल्याला. माझा डबा इथं गुळीच्या डब्यात, तिथं गुळीचं पोतं असतं तिथंच असतं, सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा टाकते मी आपला. तर असं कसा वाटला व्हिडिओ सांगा. आणि नंबर पण सांगते माझा 9699083827 हा माझा नंबर आहे. चला तर बाय सगळ्यांना. आताच वाटा धुवून काढला होता, लगेच येऊन बसला का त्याच्यावर. जागाच नाही वे दुसरीकडे बसायला. केस चांगलीच वली झाली आता, असू द्या, वाळ